हॅलो यूट्यूब फॅमिली। तर आज बनवली आपण मलाई कुल्फी अगदी सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये आणि झटपट बनणारी ही मलाई कुल्फी ती कशी बनवायची तर चला हा व्हिडिओ पूर्ण बघा। तर त्यासाठी साहित्य बघूया। तर त्यासाठी अर्धा लिटर दूध घ्यायचं। इथं मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे फुल फॅटवालं। नंतर इथं 1 वाटी साखर घ्यायची, 2 ते 3 इलायची घ्यायची आणि अर्धा वाटी इथं काजू बदाम घेतले होते मी। आणि इथं आपले जे प्लास्टिकचे चहाचे कप असतात ते घेतले होते कुल्फी बनवण्यासाठी। नंतर इकडं कस्टर्ड पावडर, नंतर ठेवायचं दूध गरम करण्यासाठी। आणि दूध थोडं कोमट झाले की 2 चमचे दूध हे आपल्याला साईडला काढून ठेवायचं आहे एका बाउलमध्ये। थंड दूध ठेवायचं नाही, कोमट झाले की तेव्हाच काढायचं। आणि 2 चमचे आपण हे दूध एकदा बाजूला काढून ठेवलं होतं। आणि हे दूध आपल्याला 10 मिनिटं व्यवस्थित बॉईल करून घ्यायचं। आणि इकडं दूध बॉईल होईपर्यंत आपण कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स करून घेऊया। इथं मी 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतलं होतं। व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करायचं। आणि ह्याच चमच्याने आपण 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतलं होतं आणि व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं कस्टर्ड पावडर। आणि आता हे असं व्यवस्थित मिक्स झालं होतं दुधामध्ये कस्टर्ड। नंतर इकडे मिक्सरला काजू बदाम बारीक करून घ्यायचे मीडियममध्ये, म्हणजे जास्त बारीक नाही जास्त जाड नाही, त्याच्यामध्येच इलायची घालायची आणि मिक्सरला फिरून घ्यायचं। आणि इथं असं काजू बदाम आणि इलायची आपण बारीक करून घेतली होती मिक्सरमधून। आणि दूध पण आता व्यवस्थित बॉईल झालं होतं। आणि नंतर घालायची साखर 1 वाटी आणि ती व्यवस्थित विरघळू द्यायची दुधामध्ये। व्यवस्थित साय आली होती दुधाला पण आपल्या वरून। आणि साय आल्यानंतर इथं आपण कस्टर्ड पावडर आता मिक्स करून घेणार दुधामध्ये। अशा उकळत्या दुधामध्ये थोडं थोडं करून कस्टर्ड टाकायचं, जे आपण अगोदर दुधामध्ये मिक्स करून ठेवलं होतं ते। आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि दूध इथं आता घट्ट व्हायला लागलं होतं। आपण इथं कस्टर्ड पावडर घातलं की लगेच आपलं दूध इथं घट्ट होतं। आणि कस्टर्ड पावडर मिक्स झाल्यानंतर टाकायचे काजू बदाम आणि इलायची पावडर आपण जे मिक्सरला बारीक करून घेतली होती ते घालायचं। आणि ते पण आता व्यवस्थित मिक्स करायचं। आणि काजू बदाम ह्याच्यामध्ये कंपल्सरी घालायचं, तेव्हाच ह्या कुल्फीची छान अशी टेस्ट येते। बाहेर जसं आपण कुल्फी खातो तेच टेस्ट तुम्हाला घरी पण येईल। आता हे व्यवस्थित मिक्स झालं होतं सर्व। नंतर इकडं गॅस बंद करायचा आणि थंड होण्यासाठी फॅन खाली ठेवायचं। याला 80% थंड करून घ्यायचं। आणि तुम्ही बघू शकता छान असं कुल्फीचं आता हे दिसायला लागलं होतं। छान त्यामधून सुगंध पण एवढा छान येत होता। नंतर इथं आपण मिक्सरला लावून घेऊया थंड झाल्यानंतर। आता मिक्सरला आपण इथं फिरून घेतलं। नंतर घ्यायचे चहाचे कप प्लास्टिकचे। मी इथं 15 कुल्फ्या बनवल्या होत्या। आणि सर्व ग्लासमध्ये असं थोडं थोडं कुल्फीचं बॅटर घालायचं
आणि सर्व आता ग्लासामध्ये आपलं हे कुल्फीचं बॅटर टाकून झालं होतं. हे बाजूला ठेवलं आणि परत एक प्लेट घेतली आणि त्यामध्ये एक एक ग्लास घेऊन वरून कॅरी बॅगने कवर केलं. आणि असं कॅरी बॅगने कवर केलं की त्याला रबर लावून घ्यायचं. आणि इथं सर्व ग्लास मी असे कवर करून घेतले होते कॅरी बॅगने. नंतर त्याला असे छोटे छोटे होल करायचे. आणि नंतर त्यामध्ये आईस कांड्या टाकून द्यायच्या. ज्या काड्या असतात आईस्क्रीमच्या त्या काड्या टाकायच्या आणि नंतर ठेवून द्यायचे फ्रीजमध्ये. आणि ह्या फ्रीजमध्ये मी पूर्ण एक रात्रभर ठेवल्या होत्या, म्हणजे व्यवस्थित आपली ही कुल्फी तर तयार होते. मग आणि पूर्ण एक रात्र झाल्यानंतर मी ह्या कुल्फ्या काढून घेतल्या. आणि इथं आपल्या ह्या कुल्फ्या आता तयार झाल्या होत्या खाण्यासाठी. नंतर वरच्या कॅरीबॅग काढून घेतल्या आणि अशी आपली ही कुल्फी इथं तयार झाली होती, मलाई कुल्फी. नंतर वरचे ग्लास कट करून घ्यायचे कैचीच्या साहाय्याने आणि अशी आपली कुल्फी काढून घ्यायची. आणि बघू शकता तुम्ही, बाहेर जशी आपल्याला कुल्फी भेटते तशीच आपली इथं कुल्फी तयार झाली होती. आणि एकदा तुम्ही पण तुमच्या मुलांना अशी कुल्फी तयार करून द्या. आणि वरून नंतर मी पिस्ता घातला होता. नंतर थोडे काजू बदाम बारीक केलेले आणि गुलाबाच्या पाकळ्या, सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या घालायच्या. आणि नंतर आपली ही मलाई कुल्फी तर तयार झाली होती. आणि नंतर मुलं आली होती शाळेतून, त्यांना मी खायला दिली. त्यांना खरंच खूप आवडली. आणि आपल्या मुलांना जर आपण असे आपल्या हाताने काही बनवून त्यांना दिलं तर खरंच ती फिलिंग काही वेगळीच असते. आणि ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आणि ही मलाई कुल्फी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. थँक्यू.